नमस्कार, द किचन या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सोया चिली. त्यासाठी 200 ग्राम आपण सोयाबीन घेतले आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. 10 मिनिट आपण ते ठेवणार आहोत. त्यानंतर मसाल्यासाठी आपण काही साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी ठेचा घेतलेला आहे. त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. 4 ते 5 स्पून यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर आपण टिक्का मसाला घेतलेला आहे 4 ते 5 स्पून. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आपली छोटी वाटी आहे तेवढं पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे. या टाईपचा मसाला तयार झालेला आहे आणि आपले जे सोयाबीन आहे ते गरम झालेलं आहे. त्यातली पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि जो मसाला तयार केला होता त्यामध्ये टाकून पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर ते क्रिस्पी होतील या पद्धतीने ते तळायचे आहे आणि बाजूला काढून घ्यायचे आहे. या पुढची आहे मेन रेसिपी. त्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तो ऑरेंज कलरचा झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. त्यानंतर कोबी आपण टाकणार आहोत. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आलं आणि लसूण यामध्ये जाणार आहे. जास्त शिजवायचं नाहीये. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं अजून 1 वाटी पाणी यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर सॉसेस जातील. टोमॅटो सॉस जाईल, चिली सॉस, सोया सॉस. ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर शेजवान चटणी थोड्या प्रमाणात जाईल. ते चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण जे तळलेले सोयाबीन होते ते टाकून घ्यायचे आहे आणि वाफवायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिट वाफवायचं आहे. पण झाकण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कांद्याची पात आपण त्यावरतून टाकणार आहोत. या पद्धतीने आपली चिली रेडी आहे. धन्यवाद.